नमस्कार, मी राजकुमार नकाते, ॲग्रिकल्चर एक्सपर्ट. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोस्टल लॅटराटिक सॉईल म्हणजे तळ कोकणातली जांभी मृदा या मातीविषयी जाणून घेणार आहोत. तळ कोकण हा एक वेगळा विभाग पडतो आणि या विभागामध्ये आंबा, काजू, सुपारी, नारळ यासारखी पिके घेतली जातात. घेत असताना त्याचंही वर्षानुवर्षाचा जर अनुभव या ठिकाणी गोळा केला तर प्रतिवर्षी उत्पादन घटत आहे असा ते त्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि ते आमच्याशी कथन करतात. यातून मार्ग काढण्यासाठी आमच्या टीमनं तिथल्या मातीचा अभ्यास केला. काही अभ्यासानंतर काही गोष्टी समोर आल्या, त्या मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. वस्तुतः हे प्रॉब्लेम्स आहेत आणि याच्यावर उपायसुद्धा आहेत. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे, ही माती हायली ॲसिडिक आहे, म्हणजे ही माती अति आम्लीय आहे. कोणतीही माती क्षारी आहे किंवा आम्लीय आहे हे ठरवण्यासाठी pH या एककाचा उपयोग केला जातो. pH हे अंकामध्ये दर्शवला जातो. ते 1 ते 14 असतात. 7 पासून पुढे 7 ते 14 हे क्षारीय pH मानले जातात. 1 ते 7 हे आम्लीय pH मानले जातात. कोकणातील जी जांभी मृदा आहे, जी माती आहे, कोस्टल लॅटराटिक सॉईल ज्याला म्हणतात, याचा pH 5 पासून 5.5 पर्यंत म्हणजे 5 ते 5.5 असा येतो, म्हणजे ही अति आम्लीय आहे. अशा मातीमध्ये कोणतीही पिकं सहजासहजी येत नाहीत. कोणत्याही पिकाची नैसर्गिक वाढ होण्यासाठी त्या मातीचा pH हा 6.5 ते 7.5 असावा लागतो. या मातीचा pH हा 5.5 असल्यामुळे या ठिकाणी अन्नद्रव्याची उणीव भासते, अन्नद्रव्याची कमतरता भासते. आणि नंबर 2, हिच्यामध्ये जीवाणूचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास होतो. जीवाणू टिकून राहत नाहीत आणि त्याचा फटका संपूर्ण उत्पादनावर बसतो. नंबर 1. नंबर 2, इथल्या मातीचा मूळ घटक आहे तो ॲल्युमिनियम आहे. अति पावसामुळे ॲल्युमिनियम हा घटक वनस्पतीकडून मोठ्या प्रमाणात शोषला जातो. त्यामुळे इतर अन्नद्रव्ये शोषली जात नाहीत. याला ॲल्युमिनियम टॉक्सिसिटी असं म्हटलं जातं. आणि या टॉक्सिसिटीमुळे इतर अन्नद्रव्ये तटतातच, मात्र त्याचबरोबर वनस्पतींचा मुळाचा विस्तार होण्यासाठी सुद्धा प्रचंड प्रमाणात अडथळे निर्माण होतात. नंबर 3, या मातीमध्ये NPK, कॅल्शियम आणि ह्युमस हे जवळपास पूर्णपणे तटतात. नायट्रोजन हा पाण्याबरोबर विरघळून निघून जातो. फॉस्फरस हा ॲल्युमिनियमबरोबर बॉन्ड होतो, त्याचं जवळपास 90% त्याचं ॲल्युमिनियम फॉस्फेटमध्ये रूपांतरित होतं. हे संयुग आहे ते अविद्राव्य आहे. अशीच अवस्था पोटॅशियमची आहे. कॅल्शियम त्या जमिनीमध्ये जवळपास आढळत नाही आणि ऑर्गॅनिक कार्बनचा ह्युमसमध्ये तयार होण्याचा रेशो हा फार कमी आहे, त्यामुळे त्याचीही कमतरता जाणवते. आणि नंबर 4, या मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी प्रचंड प्रमाणात कमी आहे. त्यामुळे पाणी वाहून जास्त असतं, पाणी मुरून जास्त जातं, पर्क्युलेशनचा रेट जास्त आहे. त्यामुळे मुळांच्या सानिध्यामध्ये, रूट झोनमध्ये पाणी राहत नाही. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग आता प्रश्न असा पडतो की यावर कोणता उपाय नाही का? आहे. उपाय आहे, सक्षम आहेत. त्याची प्रॅक्टिस मात्र करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा खते देतो, विशेषतः रासायनिक खते देतो, NPK देतो, तेव्हा देत असताना NPK हे सरळ मात्रेत वापरा. म्हणजे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश अशा सरळ मात्रेमध्ये NPK वापरणं या जमिनीसाठी, या मातीसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं की याच्यामध्ये जो फॉस्फरस आहे, सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये जो फॉस्फरस वापरला जाणार आहे, तो फॉस्फरस मुळातच कॅल्शियम फॉस्फेट आहे. त्यामुळे तो परत ॲल्युमिनियमशी त्याचा बॉन्ड होत नाही आणि कॅल्शियम जो घटक या मातीत नाही तो आणि फॉस्फरस दोन्ही एकाच वेळी वनस्पतीला लागू होतात. हा दुहेरी फायदा या खताच्या माध्यमातून आपणाला साधता येतो. नंबर 2, कॅल्शियम असल्यामुळे हा जो 5.5चा जो pH आहे किंवा 5.50 हा थोडासा वर उचलण्यास मदत होतो. त्याचप्रमाणे पोटॅशियम सुट्टा दिला, म्युरेट ऑफ पोटॅश सुट्टा दिला तर
त्याच्यामध्ये जो पोटॅशियम क्लोराईड आहे त्याच्यामुळे सुद्धा pH हा वाढू शकतो आणि थोडासा तो 6कडे येऊ शकतो आणि त्याचा फायदा उत्पादनाच्या वाढीवर झालेला आम्हाला प्रत्यक्षदर्शनी आढळून आलेला आहे. त्याचबरोबर ह्युमस मेंटेन करावा लागेल. तो नॅचरली मेंटेन होणार नाही आहे, तो आपल्याला मेंटेन करावा लागेल. कसा करावा लागतो तो बघूया. नंबर 2, जीवाणू कल्चर वापरत असताना वापरावंच लागेल, मात्र ते सक्षम जीवाणू कल्चर वापरावं लागेल. सक्षम म्हणजे ज्या जीवाणूच्या कल्चरमध्ये असे जीवाणू आहेत की त्या वातावरणाला सूट होऊन त्या वातावरणातले प्रॉब्लेम्स दूर करतात, असे जीवाणू, त्याला सक्षम जीवाणू असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये इथं जो फॉस्फरस ट्रॅप होतो तो ट्रॅप काढता आला पाहिजे, हा एक गुणधर्म त्या जीवाणूमध्ये असला पाहिजे. त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा गुणधर्म असा असला पाहिजे की ॲल्युमिनियमची जी टॉक्सिसिटी होते, ॲल्युमिनियम जो अधिक प्रमाणात शोषला जातो तो थांबवण्यासाठी मुळांच्या वरती, रूट झोनला, मुळांच्या भोवती एक पातळ असा फिल्म, बायोफिल्म त्याला म्हणतात, बायोफिल्म तयार करून तो ॲल्युमिनियम टॉक्सिसिटी होण्यापासून रोखण्याची क्षमता ज्या जीवाणूमध्ये आहे ते जीवाणू वापरले गेले पाहिजेत. आणि त्यानंतर दिलेल्या शेणखतं असतील, कोणतीही खतं असतील, सेंद्रिय पदार्थ असतील, त्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून त्याचा ह्युमस तयार करण्याची क्षमता ज्या जीवाणूमध्ये पाहिजे असल्या सक्षम जीवाणू कल्चरचा वापर तिथं प्रतिवर्षी करावा लागणार आहे. हे आपल्यासमोरचं आव्हान आहे, ते पेलावं लागेल. नंतर शेवटचा मुद्दा असा येतो की त्या ठिकाणी वापरत असताना शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार खत असेल ते सुद्धा वापरावं लागेल. त्याची मात्रासुद्धा चांगल्या प्रमाणात वापरावी लागेल आणि त्या ठिकाणी ह्युमस मेंटेन ठेवावा लागेल. ह्युमस मेंटेन ठेवला तर आपोआप तिथल्या मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पाणी धरून राहतं आणि वरील सांगितलेले चारही प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होण्यास मदत होते. या पद्धतीनं आपणाला त्या ठिकाणी काम केल्यास त्या ठिकाणीसुद्धा आपणाला चांगल्या प्रमाणात उत्पादन काढता येतं, काढून देता येतं, याची हमी देता येईल गॅरंटीसह. मी राजकुमार नकाते.